सध्या म्हणजे ललित गांधी साहेब हे एका वेगळ्या प्रश्नासाठी मुंबईला आता इमर्जन्सी जायला लागल्यामुळं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर आहे. तर प्रथमतः मी त्यांचे क्षमा याचना करून मी माझे 2 शब्द तुमच्या समोर ठेवणार आहे. सर्वप्रथम मी आदरणीय NC माळी साहेब, त्यानंतर प्रभाकर पाटील सर, इनोव्हेटिव्ह बिझनेसमॅनच्या पूर्ण टीमला वंदन करून आपले तस्मै श्री गुरुवे नमः इथं असणारे सर्व गुरूंना वंदन करून प्रथमतः आपल्या कुलगुरूंचं सुद्धा वंदन करून मी माझे 2 शब्द तुमच्यासमोर ठेवणार आहे. एकतर थोडक्यात मी म्हणजे सुरुवातच एवढ्या मोठ्या नावाने आहे ह्या म्हणजे जो प्रोजेक्ट आहे त्याचं यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट. यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या महाराष्ट्राचं हिमालयात एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या नावापासून हे स्कूलची स्थापना झालेली आहे. तसंच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचं जे काही स्थापना झाली त्यामध्ये सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा अतिशय मोठा वाटा होता. त्याच वेळेला वालचंद हिराचंद किर्लोस्कर व सर्वप्रथम ज्या मोठ्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आल्या, महाराष्ट्रातली इंडस्ट्री सुरुवात करण्यामध्ये किंवा इवन थोडं जास्त इतिहासातलं बोलत नाही, पण महाराष्ट्र हे नाव महाराष्ट्राला मिळण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सर्वात मोठा वाटा आहे. हे मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो. तर अशा या इंडस्ट्रीयल आणि कॉमर्सचा जो पाया रचला गेला महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा अतिशय मोठा वाटा आहे. आज ललित गांधी साहेबांना सोलापूरच्या विमानतळानिमित्त तिथल्या काही उद्योजकांनी सांगितलं की हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी इमर्जन्सी त्यांची आज मीटिंग असल्यामुळं त्यांना मुंबईला जावं लागलं. आपल्यासाठी आपल्या उद्योजकांसाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे की एक आपल्या शेजारी असणारा जिल्हा विमानतळासाठी अजून सुद्धा स्ट्रगल करतो. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सना सुद्धा ह्यामध्ये पाठपुरावा करून आपल्याकडे आता नाईट लँडिंगची सुविधा झालेली आहे आणि पुढे जाऊन लॉजिस्टिक पार्क आणि बाकीच्या सुद्धा अतिशय चांगल्या अपॉर्च्युनिटीज एक उद्योजक म्हणून सुद्धा आपण ह्याकडे बघू शकतो. तर ह्या काही छोट्या मोठ्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण जर शोधलं तर प्रत्येक उद्योजकाला काहीतरी ह्यामध्ये आपलं भवितव्य, आपलं करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. मी फक्त 1-2 मिनिटासाठी मला आता काळे मॅडमचं आपण सत्कार केला इथं. तर आपल्या शेजारीच आशियातलं नंबर 1 फूड प्रोडक्ट फ्रूटचं प्रोडक्शन करणारा जिल्हा आहे सांगली जिल्हा. पण नीना फूडचं युनिट जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. त्यामध्ये पल्प तयार केला जातो. रत्नागिरीचा सुद्धा काही त्यामध्ये हिस्सा आहे. हापूस आंबा असेल किंवा इकडं सीताफळ सारखे काही पल्प जे बनले जातात. तर ही जी मला वाटतंय 25-30 वर्षापासून मी नीना फूडचं नाव ऐकतोय. तर हे दूरदृष्टी ठेवली तर आपण कुठल्या उत्तुंग भरारी घेऊ शकतो ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आपण एवढी मोठी इंडस्ट्री अजून सांगलीमध्ये झाली नाही, पण कोल्हापूरमध्ये ते अतिशय मोठं नाव आहे. जर कुठलंही छोटं मोठं फ्रूट रिलेटेड आईस्क्रीम असेल किंवा कुठल्याही रॉ प्रोडक्टसाठी नीना फूडचं नाव आदरानं घेतलं जातं. तसंच मी IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे मनोरमा हा जो ब्रँड आहे तर त्या ब्रँडबद्दल सुद्धा आम्ही जे ऐकलंय
की साता समुद्रापार हा ब्रँड आपलं कोल्हापूरच्या हेड ऑफिसमधून झळकतोय. मी प्रत्येकाच्या इथं सत्कार झालेल्या प्रत्येकाबद्दल जे काही एक आदरानं बघितलं जातं ह्या व्यक्तिमत्वाकडे, त्यांनी त्यांच्या बिझनेसच्या सुरुवातीला जे काही अपॉर्च्युनिटीज बघितल्या आणि त्याचा कन्सिस्टन्सली जो पाठपुरावा केला, त्यामुळंच ते इथंपर्यंत आलेत. असं नाही की प्रत्येक इंडस्ट्रीला कुठंतरी तुम्हाला मुंबईलाच किंवा पुण्यालाच जायला पाहिजे आणि तिथंच काहीतरी भव्य दिव्य निर्मिती होते, असा कधीच विषय नसतो. आपल्याकडे म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की एक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच एक चंदगडला ओलम ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून एक शुगर फॅक्टरी आहे, ज्याला आधी हेमरस म्हणून ओळखलं जातं. तर त्या चंदगडच्या हेमरसचा जो मालक आहे तो सिंगापूरला त्याची कॉर्पोरेट ऑफिस आहे. आज तुम्ही विचार करू शकता की 400 एकर जागेमध्ये हा हेमरसचा प्रोजेक्ट आहे. हा ओलम ॲग्रो हा सगळ्यात मोठा कोको एक्सपोर्टर म्हणून वर्ल्ड वाईड त्याचं नाव घेतलं जातं. पण त्या लोकांना सुद्धा तिथून कोल्हापूर किंवा महाराष्ट्राचीच निवड करावी लागली बिझनेससाठी. तर हे काही गोष्टी अशा आहेत की प्रत्येक बिझनेससाठी डेस्टिनेशन हा विषय महत्त्वाचा नसतो. तर आपण त्या बिझनेसची सुरुवात आपलं तन मन धन लावून जर कुठलाही आपण बिझनेसचं रोपटं लावलं तर तो एक ना एक दिवस वटवृक्ष होतोच. आज मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. मी पुसेसावळी म्हणून एक खटाव तालुक्यातलं छोटं गाव आहे. तिथं म्हणजे माझे वडील एक किराणा दुकान होतं. किराणा दुकानमधून मला त्या गावात कुठल्याही 10वी नंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती. आम्ही 1986 ची बॅच तिथून बाहेर पडलो. तर एका वेळेला आपल्याला त्यावेळेला गुगल नव्हतं किंवा कुठलाही असा कॉन्सोलिंगचा ऑप्शन अवेलेबल नव्हता. पण आम्ही त्या गावातून जवळपास त्या बॅच मधले 50 पैकी 25 जणांनी फार्मसीला ऍडमिशन घेतलं. कारण तिथं एखादा जर फर्स्ट नंबर आलेला जर कुठला विद्यार्थी काय करतोय तर आम्ही सगळे फॉलोअर म्हणून त्याचे फॉलो केला. आणि नंतर असं समजलं की मी सुरुवातीला सांगलीला फार्मसी केलं, पण कोल्हापूर त्यावेळेला अतिशय म्हणजे हे कोल्हापूरचं वलय जे आहे ते सातारा आणि सांगलीकरांना मी म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की इतकं मॅग्नेटिक वलय आहे कोल्हापूर या शहराचं किंवा या जिल्ह्याचं. जसं सिंगापूरवरून ओलम ॲग्रोच्या मालकाला कोल्हापूरला इंडस्ट्री टाकायची इच्छा झाली, तसंच सांगली आणि साताऱ्यामध्ये स्वप्न बघणाऱ्या लोकांना कोल्हापूर हे उद्योजक म्हणून तिथं काही निर्मिती करण्यासाठी त्या प्रत्येकाला इथं यावंसं वाटतं. तर काही अंबाबाईची कृपा आहे आपल्या सर्वांच्यावर. तर ह्या इथं आल्यानंतर मी माझं पहिले 2 वर्ष रिटेल मेडिकल शॉप सुरू केलं. पण रिटेल मेडिकल करता करता थोडंसं मला दिसलं की आता इमर्जिंग बिझनेस जो आहे तो मोबाईल इंडस्ट्री त्यावेळेला नुकतीच उदयास येत होती. तर 2003ला मी फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी नॉट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मसी असताना सुद्धा मला एअरटेल कडून ॲग्रीमेंट साईन झालं आणि मी गेले लॉन्चिंग पासून आजपर्यंत एअरटेलचा पार्टनर आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये IoT मध्ये, एंटरप्राइज बिझनेसमध्ये आणि मोबिलिटीमध्ये आज आपलं नाव आदरानं घेतलं जातं. तर त्यामध्ये असा विषय की थोडंसं आपण जर आत्ता चालू असणाऱ्या ओव्हरऑल तुम्ही सर्वजण आता गुगल आणि बाकीचे सगळे सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. इमर्जिंग बिझनेस म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं की इथं लॉजिस्टिक पार्क सारख्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा फूड इंडस्ट्रीला सुद्धा आपल्याकडे चांगले स्कोप आहेत. तर उद्योजकांना बघितलं काय पाहिजे तर येणाऱ्या 20 वर्षात काही होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये जसं आता आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन करत आहे तर आमचा गाव आमचा विकास मध्ये ह्यांनी सुद्धा एक पॅम्पलेटमध्ये जे 5 विषय लिहिलेले आहेत. तर ह्या 5 विषया व्यतिरिक्त बिझनेसमध्ये दुसऱ्या काही गोष्टीचा अभ्यास करायची गरजच नाही. म्हणजे पहिल्यांदा पर्यावरण,
ज्याची सर्वात चांगली उपलब्धता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर ऊर्जा तर अशी गोष्ट आहे की आता आपल्याला EV वगैरे लॉन्च होणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. अपारंपरिक ऊर्जामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आरोग्यामध्ये आता आपण कोविड मधून बाहेर पडलोय, पण असं नाही सांगतायत की आता कोविड गेला गोवर आला, गोवर गेल्यानंतर पुढच्या काही गोष्टी येतील. तर अपॉर्च्युनिटीज मध्ये कुठंच खंड पडत नाही. आपण बघितलं पाहिजे की पुढे जाऊन काय आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत. आज शिक्षण मध्ये तर आपण बघतो की प्रत्येकाला उठायचंय आणि युकेला किंवा ऑस्ट्रेलियाला किंवा US ला जायचंय. आता UK गव्हर्नमेंटने कालच डिक्लेअर केलं की तिथं आता ज्या काही गोष्टी होणार आहेत तर प्रेफरन्स फक्त तिथल्या लोकल सिटीजन्ससाठीच असणार आहे. इथून पुढं तिथं शिक्षण घेतल्यानंतर जे पुढचे 3-4 वर्ष आपली विद्यार्थी तिथं थांबून काही गोष्टी कमवण्यासाठी प्रयत्न करत होते त्या गोष्टी इथून पुढे मिळतीलच असं नाही. सेम US बद्दल आहे. तर आपल्याला आपल्याच गाव, आपलाच देश आणि आपलंच राज्य कसं मोठं करता येईल, कसं काही एंटरप्रेन्योरशिप दाखवून आपल्याला रोजगार निर्मिती करता येईल, ह्यासाठी प्रत्येकानं आता बघण्याची वेळ आलेली आहे. आज कृषी सारखा विषय आहे की जिथं मी आता सांगितलं की जसं नीना फूड्सनी 20-25 वर्षापूर्वी काही गोष्टी बघितल्या, आता तर ह्याच्यापेक्षा पुढे आहेत की आज जळगाव सारख्या ठिकाणी जैन ग्रुपमध्ये ओनियन पावडर साठी त्यांनी एक डेडिकेटेड एक प्लांट उभा केलाय. त्या ओनियन पावडर प्लांटला अक्रॉस वर्ल्ड एवढी प्रचंड डिमांड आहे की आपल्याकडे त्याची निर्मिती एवढी प्रचंड होते. आज टोमॅटो सारखा विषय आहे की इथं आपल्याकडे होणाऱ्या निर्मितीला प्रोडक्शनला आपण प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे एवढे म्हणावे तेवढे नाही आहेत. तर करण्यासारखे ह्या कृषीमध्ये सुद्धा एवढ्या गोष्टी आहेत की आपण त्याकडे बघितलंच नाही, आजपर्यंत बघतच नाही. आज सातारा जिल्ह्यातल्या एका ठराविक टापूमध्ये हळदीचं, सांगलीमध्ये किंवा तुम्ही जर बघाल तर आल्याचं एवढं मोठं उत्पादन होतं, पण त्याच्यावर प्रोसेसिंग प्लांटच नाही आहेत आपल्याकडे. आपण हे सगळे कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या हातात देतो आणि तो त्याचे मल्टिप्लिकेशन करून त्याची पावडर बनवून किंवा त्याच्यावर प्रोसेस करून ते पेस्ट वगैरे विकली जाते. तर ह्यामध्ये करण्यासारख्या आपल्या भूमिपुत्रालाच ह्या सगळ्या सुविधा आहेत. त्यांनी बघितलं आहे की आलं कुठल्या वेळेला येतं, कुठल्या ठिकाणी येतं आणि त्याच्यावर काय केलं म्हणजे आपल्याला त्याचे मल्टिप्लिकेशन करता येईल. एंटरप्रेन्योरशिप ही अशीच निर्मिती व्हायला पाहिजे की जी आपल्या जवळपास अवेलेबल असणाऱ्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून आपण त्याचं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप अशीच निर्मिती व्हायला पाहिजे. असे एक माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि तंत्रज्ञानमध्ये आपण जसं सांगितलं की मॅडमनी ज्या वेळेला हा बिझनेस सुरू केला तर त्यांचं जे काही नाव आहे ते मी त्या इंडस्ट्रीच्या निगडीत आहे. तर एवढं प्रचंड काम आहे की तिथं आता सुद्धा IT मध्ये आपल्या लोकांचंच कमांड आहे अक्रॉस वर्ल्ड. आता आपले 7 CEOज आहेत की जे सर्वात मोठ्या गुगल पासून बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीमध्ये ते सुद्धा लिडरशिप मध्ये आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. फक्त अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण नोकरी करणं हा विषय नाही, तर इथं आपल्याला स्वतः काही डेव्हलपमेंट करून आपल्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी बाकीच्यांना रोजगार आपण देऊ शकतो का याबद्दल विचार व्हायला पाहिजे. आणि उद्योग मध्ये तर मी जसं सांगितलं तुम्हाला की प्रत्येक जो प्रॉब्लेम असतो त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे. आणि अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर 100% आपलं भवितव्य उज्ज्वल आहे. जे आपल्या शेठ वालचंद हिराचंदनी बघितलं होतं, त्यांनी वालचंद नगरला जो प्लांट उभा केलेला आहे तर त्यात सगळा टोटल प्लांट हा आपल्या संरक्षण खात्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात तिथं प्लांटला फक्त आत जायला कुणाला परवानगी नाहीये. पण त्याबद्दल जर तुम्हाला वेळ मिळाला वाचलं तर शेठ वालचंद हिराचंद किंवा किर्लोस्कर ह्या सर्वांनी जे काही केलं सुरुवातीला त्याबद्दल खरंच एकदा आपण गुगलवर बाकीच्या गोष्टी त्या युनिव्हर्सिटीवर येणाऱ्या व्हॉट्सअपचे मेसेज बघतो तर थोडासा वेळ काढून आपण ह्या लोकांचे चरित्र आणि त्यांचे काही त्यांनी केलेले स्ट्रगल्स हे प्रत्येकाला आदर्शदायी राहतील. आज मला या कार्यक्रमाला
तुम्ही सर्वांनी एवढा वेळ मला दिला, ऐकलं आणि मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि रजा घेतो. जय महाराष्ट्र.